6 जुलैला सातारा जिल्ह्यामध्ये वारीचं आगमन होणार आहे आणि त्याच्यानंतर 7 तारीखला लोणंदमध्ये 6 आणि 7 हा 2 दिवशी लोणंदमध्ये मुक्काम असणार. त्याच्यानंतर 8 तारीखला तरडगावमध्ये मुक्काम असणार. 9 तारीखला फलटणमध्ये मुक्काम, 10 तारीखला ते बडदमध्ये मुक्काम करतील. त्याच्यानंतर 11 तारीखला सोलापूरमध्ये जातील. तर याच्यामध्ये प्रशासनाने जे काही तयारी करणे आवश्यक आहे ती संपूर्ण तयारी प्रशासनाद्वारे आता करण्यात आलेली आहे. याच्यासाठी मागचे 2 महिन्यामध्ये 4 मिटिंगही झालेली आहे. मागचे 1 वर्षामध्ये आपण जवळपास प्रत्येक महिने जे आपली वारीचे जे काही प्रतिनिधी आहेत ते आमच्याकडे येतात आणि त्याचे बरेचसे प्रश्न असतात. त्या प्रश्नी आम्ही बऱ्यापैकी 80-90% सॉर्ट आउट केलेली आहे. प्रत्येक 2 महिन्याला मिटिंग घेऊन तयारी ही शासनाच्या तर्फे आता झालेली आहे. त्याच्यामध्ये जे स्थळ आहे ज्या ठिकाणी ते मुक्काम करतात तिथे सगळी सुव्यवस्था करणे, तिथे मंडप टाकणे, त्या ठिकाणी खड्डे साईड पट्टे त्यांना दुरुस्त करणे, पालखीच्या ठिकाणचे स्ट्रक्चर ऑडिट करून घेणे, हा सर्व तयारी आपण केलेली आहे. यावेळी आपण 1850 शौचालय उपलब्ध करून देणार आहोत. मागच्या वर्षी 1500 शौचालय होते. यावेळी आपण 1850 शौचालय उपलब्ध करून देणार आहोत आणि त्याची स्वच्छतासाठी 300 लोकांची टीम देणार आहोत, जेणेकरून प्रत्येक दिवशी कमीत कमी 4-5 वेळी ते 50 शौचालयाची स्वच्छता करतील आणि आपल्या वाडीमध्ये जे काही श्रद्धाळू येतील त्या सर्वांना चांगल्या पद्धतीने ते शौचालय स्वच्छ करून देऊ. याशिवाय तात्पुरते पालखी मार्गावर 37 ठिकाणी आपण जवळपास 74 मोबाईल उभा केलेली आहे. तर ती ॲडिशनल सोय यावेळी आपण उपलब्ध करून देतो आहे. महिलांसाठी स्नानगृह 12 ठिकाणी निश्चित केलेली आहे आणि 24 महिला स्नानगृह व्यवस्था करण्यात आलेली आहे. तात्पुरते निवारा केंद्र सुद्धा आपण पालखीच्या मार्गावर पडेगाव, तरडगाव, बडबिडणी, कापडगाव, कोरेगाव, सुरवडी, राजुरी, निंभोरे, पिंपरज, निंबलक, वडजल, कालज, जाधववाडी असे ठिकाणी आपण व्यवस्था केलेली आहे. पिण्याचे पाण्याचे जे सोर्स आहे स्रोत आहेत तसे 322 विहीर, 74 बोरवेल, 9 सार्वजनिक ठिकाणचे पाणी टाकी असे एकूण 405 ठिकाणी वाढीसाठी पाणी पुरवठा ते आपण सोर्सेस आयडेंटिफाय केले आहे. जवळपास 3500 टँकर भरण्याची क्षमता हा सर्व सोर्सेसची आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.